नमस्कार. DSP प्लॅन यूट्यूब चॅनल तर्फे तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. देवगड येथील झिप लाईन भव्य उद्घाटन सोहळा माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. भारतातील समुद्र किनाऱ्यावरील पहिले देवगड येथे झिप लाईन सुरू झाले आहे. येथील पर्यटकांची गर्दी वाढत आहे. प्रत्येक भारतीयाने नक्की या स्थळाला भेट द्या. जी काही पुंजी मिळते ती त्यांनी सगळी ह्या प्रोजेक्टला लावली. सो एवढं सांगेन की प्रोजेक्टला बरीच मेहनत केली असं तुम्ही खूप हेल्प केली आम्हाला आणि हा प्रयत्न आमचा असाच चालू राहणार आहे. जसं ह्याने सांगितलं तसं देवगड फक्त आता आंब्यासाठी नाही ओळखला जाणार आहे, तो आता झिप लाईनसाठी पण ओळखला जाणार आहे. माजी आमदार सन्माननीय रोखे साहेब, सन्माननीय आमचे खरपे साहेब, सन्माननीय प्रकाश राणेजी, देवगड जामसांडेचे आमच्या नगराध्यक्षा कळसकर मॅडम, आमचे उपनगराध्यक्ष, आमचे सभापती पारकरजी, उपस्थित असलेले सगळेच प्रमुख माझे सहकारी मान्यवर, उपस्थित असलेले या झिपलाईन ज्यांच्या माध्यमातून सुरू होत आहे ते जोएल आणि त्यांचे सर्व कुटुंब, उपस्थित असलेले माझे पत्रकार मित्र, उपस्थित सर्वच तरुण मित्रांनो, आज एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि देवगडवर निस्वार्थी पद्धतीने प्रेम करणारा एक नागरिक म्हणून माझ्यासाठी एक महत्त्वाचा आणि एक ऐतिहासिक दिवस आहे. मला आठवतं काही तुम्हाला गेल्या वर्षीच आम्ही काही लोक ह्या जमिनीवर आलेलो पाहणी करण्यासाठी आणि आमचे नगरसेवक मला या भागात काय काय होणार ह्याची एक कल्पना देत होते आणि तो दिवस आठवतो आणि आजचा दिवस आठवतो जेव्हा इकडे सगळे जी काही गर्दी पाहिल्यानंतर इच्छाशक्ती असली तर काय होऊ शकतं ह्याचं उत्तम उदाहरण आज हे प्रकल्प आहे आणि हे सगळे वातावरण. 6वा वर्ष आमदारकीचं आहे. मला आठवतं जेव्हा जेव्हा देवगडमध्ये प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आलोय तेव्हा तेव्हा जोएलजी नेहमी असं म्हणायला लागलंय की हे फक्त आमच्या देवगडमध्येच होतं, बाकी कुठेही होत नाही. कंटेनर थिएटर आहे ते माझ्या देशात म्हणजे पूर्ण भारत देशातलं एकमेव कंटेनर थिएटर ते माझ्या देवगडमध्ये आहे. कोकण पट्ट्यातलं एकमेव वॅक्स म्युझियम ते माझ्या देवगडमध्ये आहे.
किनारपट्टीवर असलेलं किंवा अशा बीचवर असलेलं पवनचक्कीच्या निगडीत असलेलं असं गार्डन मला नाही वाटत महाराष्ट्रामध्ये अजून कुठेही आहे. आज तसेच झिपलाईनचा प्रकल्पही आहे, तोही तुमच्या अनुसार तुम्ही जी माहिती दिली त्यानुसार महाराष्ट्रामध्ये एकमेव असा किनारपट्टीवर असलेला प्रकल्प. म्हणजे आमची जी काही कारकीर्द आहे, आमचा जो काही प्रवास आहे, त्याच्या मागे आमची मेहनत आहे, प्रामाणिकता आहे. तुमच्यासारखे चांगले लोक ज्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी योग्य व्यासपीठ आणि सगळ्या काही सवलती सोप्या वातावरणामध्ये उपलब्ध करून देणं हे आमच्यासारख्या लोकांचं काम आहे. कधी कधी आपल्यासारखे लोक नवीन प्रकल्प घेऊन येतात, पण तिकडे एवढे अडीअडचणी येतात की तुम्हाला प्रकल्प सुरू करायचा की त्या नेते मंडळींना खुश करायचा असा प्रश्न कधी कधी तुमच्या नजरेसमोर पडतो. पण ज्यांचे संस्कार घेऊन आम्ही सगळे कार्यकर्ते या महाराष्ट्रामध्ये या राजकारणामध्ये काम करतोय, त्या सन्मान्य राणे साहेबांचे विचाराच्या मार्गावर आम्ही सगळेजण चाललोय. आणि हे सगळे जे प्रकल्प आहेत, या सगळ्याच्या संकल्पना आहेत, आमच्यासारखे जे कार्यकर्ते आज जे घडतायत ते फक्त त्यांच्या विचारांमुळे आणि त्यांच्या संस्कारांमुळेच घडतायत, हेही मी ह्या निमित्ताने आपल्याला सांगतो. मी वाट पाहतोय की अजूनपर्यंत माझं हे गार्डन तयार झालेलं नाहीये. ज्या दिवशी राणे साहेबांना मी हे गार्डन दाखवू शकीन तेव्हा माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण असेल. हे मी त्यांचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मला निश्चित पद्धतीने मला माहिती आहे. कारण का राणे साहेबांना अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकल्पांची आवड आहे. त्यांनीही त्यांच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही मालवणचं रॉक गार्डन पहा किंवा जे होमस्टेचा जो काही तुम्ही संकल्पना इथे मांडली, आज मालवण जो महाराष्ट्राचा किंवा पर्यटनाच्या जो नकाशावर जो उभा राहिला तो फक्त राणे साहेबांमुळेच उभा राहिला आणि त्यांच्याच पावलावर पाऊल तोडून आज आम्ही देवगड घडवतोय. पण देवगडसाठी माझी थोडी वेगळी संकल्पना आहे. मला असं वाटतं जे मालवणमध्ये होतं ते माझ्या देवगडमध्ये होऊ नये. लोकांना वेगवेगळे पर्याय निर्माण झाले पाहिजे. सिंधुदुर्गामध्ये आल्यानंतर त्यांना काही विशिष्ट पद्धतीचे वेळ घालवायचा आहे तर त्यांनी काही दिवस मालवणमध्ये राहावं. ऍडव्हेंचर स्पोर्ट्स आणि वेगळ्या पद्धतीचा अनुभव घ्यायचा असेल तर त्यांनी माझ्या देवगडमध्ये यावं. अजून वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर त्यांनी वेंगुर्ल्यामध्ये जावं, जेणेकरून पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना कशी भेटेल ह्या पद्धतीचा प्रवास आपण सगळ्या जणांनी केला पाहिजे. आम्ही विरुद्ध ते किंवा मालवणची सगळी गर्दी इथे काय येते असा विचार करता कामा नाही. पण मालवणला जेवढी गर्दी आहे तेवढीच गर्दी देवगडला झाली पाहिजे आणि तेवढीच गर्दी वेंगुर्ल्याला पण झाली पाहिजे. आणि पूर्ण माझा सिंधुदुर्ग जिल्हा हा एक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित जिल्हा म्हणून नावलौकित आलं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल झाली पाहिजे. माझा हाही प्रयत्न आहे की देवगडचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर देवगडमध्ये फिल्म शूटिंग जास्तीत जास्त व्हावीत ह्यासाठी माझा प्रयत्न आहे. हल्लीमध्ये ते बॉलिवूडच्या चित्रपटाची इथे शूटिंग झाली आणि त्यानंतर एक विचार आला, जसं महाबळेश्वरच्या इथे वाई आहे, वाई या छोट्याशा तालुक्यामध्ये असंख्य मोठ्यातले मोठे चित्रपटांची शूटिंग होतात, बॉलिवूडचे शूटिंग होतात, मग मोठ्यातले मोठे कलाकार तिथे येऊन थांबतात आणि त्याच्यामुळे त्या पूर्ण परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. माझा प्रयत्न आहे की जसं जानेवारीमध्ये आता आम्ही चिपी विमानतळ येतच आहे तर देवगडमध्ये जास्तीत जास्त शूटिंग कसे वाढता येईल, जेणेकरून इथे रोजगार निर्मिती असेल, पर्यटन असेल, त्यालाही गोष्टीची चालना कशी भेटेल यासाठी मी माझी पावलं टाकायला सुरू झालेली आहेत. मला विश्वास आहे की येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये चांगलं मोठ्यातल्या मोठ्या निर्माते ज्यांचं नाव अजूनपर्यंत तुम्ही फक्त टीव्हीवर बघितलंय ते आपल्या देवगडमध्ये येऊन शूटिंग करताना तुम्हाला दिसतील, एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो. कारण की ते नुसतं येणार नाही. जसं आज जोईलजींनी सांगितलं की 12 इकडचे स्थानिक माझे तरुण तरुणी आज ह्यांच्याबरोबर त्यांचं घर चालवणार आहेत, म्हणजे नोकरी करणार आहेत. ह्याची संख्या मला अजून त्याच निमित्ताने वाढवायची. आता हाकेच्या अंतरावर आपल्याला माहिती आहे काही महिन्या अगोदर आपण वॉटर पार्कच्या तिथे भूमिपूजन केलं. फेब्रुवारी एंड पर्यंत किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये
इथून हाकेच्या अंतरावर वॉटर पार्कचं उद्घाटन आपण करू आणि देवगडमध्ये अजून एक चांगल्या प्रकल्पाची सुरुवात ह्याच काही 2-3 महिन्यामध्ये करणार आहोत. त्याचबरोबर माझ्या नगरपंचायतीला मी अजून थोडी ह्याच परिसरामध्ये जागा मागितली आहे. तर इकडे येणारे जे मुली आहेत, तरुणी आहेत, त्यांना गो कार्टिंगचा पण अनुभव घेता यावा यासाठी मी थोडी जागा इथे मागितली आहे. कंपनी रेडी आहे, त्यांनी जागा दिली तर काही महिन्यामध्ये गो कार्टिंगचा पण आनंद आपण या पवनचक्कीच्या परिसरामध्ये आपण घेऊ शकतो. म्हणजे सगळ्या गोष्टी आमच्या देवगडमध्ये उपलब्ध कशी होतील या पद्धतीचा माझा प्रयत्न आहे. मी लोकांना, नागरिकांना, माझ्या पत्रकार मित्रांना सांगेन की ह्याच्या मागची प्रामाणिक भावना आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. शेवटी हा एक प्रयत्न आहे, हा एक ऍडव्हेंचर स्पोर्ट आहे. आम्ही सगळे प्रयत्न करतोय, त्याच्यामध्ये चुका होऊ शकतात. आम्ही काय मशीन इथे लावलेली नाही आहे की कधीच चुका होणार नाही. आज जसे आलात, शुभेच्छा देण्यासाठी आलात, तसं चुकून काय अगर चूक झाली तर त्याही दिवशी तुम्ही आम्हाला सांभाळून घ्याल एवढी अपेक्षा ह्या निमित्ताने मी व्यक्त करतो. नाहीतर जेवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाल्या आहेत तेवढ्या अगर ब्रेकिंग न्यूज अगर आम्हाला थांबवण्यासाठी तयार झाल्या तर मग आमचं पण मनोबल तुटेल. म्हणून जोएलजींना आणि त्यांच्या सगळ्या टीमना सांगेन, तुम्ही प्रकल्प चालवा, तुम्ही मोठ्यातले मोठे व्हा, पण सुरक्षता. मी तुम्हाला आठवतं असेल, मी तुमच्याशी जेव्हा बोललो आपल्याला प्रकल्प सुरू करायचा तर मला पहिला प्रश्न तुमचा होता की सुरक्षेची, सेफ्टीची सगळी काळजी आपण घेतली आहे ना. तर ह्यांनी मला सगळ्या पद्धतीने आश्वस्त केलेलं आहे. पण तरीही कधीही 1% कधी मागे पुढे होतात. म्हणून नागरिकांना सगळ्यांना सांगेन की सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण एक वेगळा आयुष्यातला एक वेगळा अनुभव घेण्यासाठी झिपलाईन मध्ये उतरणार आहात. आपल्याला त्या पद्धतीची आवड आहे. सगळ्यांनाच कदाचित त्याची सवय नसेल, कदाचित त्याची आवड नसेल, पण काही लोक असतात त्यांना ज्यांना या गोष्टीची अनुभव घ्यायचा असतो ते निश्चित पद्धतीने घेतील. अनुभव घेऊन आपला ह्या भागाचा प्रचार हे जेवढं आमचे पत्रकार मित्र करू शकतात तेवढं तुम्ही सगळे मोठ्या प्रमाणामध्ये करू शकता. आता मला आठवतं इकडे जे काही 2 महिन्या अगोदर किंवा गेल्या महिन्यामध्ये शूटिंग झाली, तिकडचे जो कलाकार इथे जो थांबलेला, मला वाटतं आदित्य सील नावाचा, त्यांनी आपल्या हॉटेलमध्ये जेव्हा गेला तेव्हा त्यांनी त्याच्या इंस्टाग्राम जो त्याचा अकाउंट आहे त्याच्यावर आपल्या देवगडचा फोटो टाकला आणि त्याच्या खाली गोवा लिहिला. मला कुठे ना कुठे मलाही खटकलं, अन्य खूप लोकांना खटकलं. मग मी लगेच योगेशला आणि त्या फिल्म प्रोडक्शनच्या लोकांना फोन केला की बाबा त्याला नेमकं 2.5 ते 3 लाख फॉलोअर होते. तर मी मुद्दामून त्या डायरेक्टरला, त्या लोकांना मेसेज पाठवला की बाबा फोटो टाका पण त्याच्या खाली देवगड लिहा. आमचा जेवढा प्रचार आम्ही करू शकतो की ह्या पद्धतीने होऊ शकतो तेवढं कोणच थांबू शकत नाही. म्हणून ह्याही पद्धतीचा प्रयत्न आपण सगळ्या जणांनी करावा अशीही अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. जोईलजींना आणि त्यांना सगळ्या जणांना लॉकडाऊनच्या काळात जसं त्यांना त्यांच्या बहिणींनी अनुभव सांगितला, मलाही किती मेहनती आहेत, मला त्यांचा अनुभव आहे, प्रामाणिक आहेत. म्हणून त्यांनी जेव्हा इच्छा व्यक्त केली तेव्हा मी माझ्या टीमला सांगितलं की चला आपण एकत्र पद्धतीने यांना मदत केली पाहिजे. मला हेही वाटतं की नुसतं मी एकटा काही करू शकत नाही, पण जे काही मला लोकांनी, देवगड जामसांडेच्या जनतेने जी नगरसेवक म्हणून जी मला एक टीम दिली आहे, जे मला सहकारी दिले आहेत, हे त्यांचंही तेवढंच श्रेय आहे. तर एकटा आमदार एवढं काही करू शकत नाही. शेवटी माझ्या शहराचं जे नेतृत्व हे सगळेजण जे करतायत त्या सगळ्या जणांनी एकत्र येऊन जो काय पाठिंबा, जो काय पाठपुरावा आहे तुमच्या सगळ्यांना तुमच्याबरोबर केला आणि त्यामुळे आजचा दिवस हा खरं म्हणलं तर शक्य झालाय. म्हणून ह्या निमित्ताने माझ्या सगळ्याच नगरसेवकांच्या टीमचं पण मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही अशाच पद्धतीच्या नवीन प्रकल्प इथे आपण लोकांसाठी, जनतेसाठी आणत राहू. शेवटी आपल्या देवगडला, आपल्या सिंधुदुर्गाला पर्यटनाच्या नकाशावर 1 नंबरवर आपल्याला आणायचं. आज जेव्हा मॉलडीव्सकडे लोक जातात तेव्हा ते फोटो बघून आणि देवगडचे फोटो बाजूला लावले तर मला काहीच फरक दिसत नाही. म्हणून काही जेव्हा मी कलाकारांची किंवा माझ्या मित्र कलाकारांची किंवा डायरेक्टर लोकांशी बोलत होतो, मी त्यांना मुद्दामून मॉलडीव्सचा बीचचा फोटो पाठवला, माझ्या देवगडचा बीचचा फोटो दाखवला आणि मी त्यांनाच विचारलं की बाबा ह्या दोन्ही फोटोंमध्ये मला फरक तुम्ही सांगा. ते फरक मला सांगू शकले नाही. म्हणून मी त्यांना सांगितलं एवढे पैसे खर्च करून तुम्ही मॉलडीव्स जाण्यापेक्षा त्याच्या अर्ध्या पैशामध्ये तुम्ही देवगडमध्ये येऊन शूटिंग करू शकता. म्हणून अशा पद्धतीचा प्रचार मी माझ्या पद्धतीने सुरू करतोय.
केलाय. मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये देवगडच्या चेहरामोहराच आपल्याला बदलायचा आहे. जो काही प्रवास देवगडनी आतापर्यंत पाहिलाय, स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे असतील की ज्या लोकांनी या भागाचं नेतृत्व केलं, त्या सगळ्या लोकांच्या एक अपेक्षा आमच्या देवगड तालुक्याकडून होत्या. आणि मला एवढं समाधान आहे की एवढ्या मोठ्या लोकांच्या यादीमध्ये जेव्हा आमदार म्हणून माझं नाव लागेल तेव्हा लोक माझी कार्यकर्ती निश्चित पद्धतीने आठवणीत ठेवतील, एवढा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.